नमस्कार मित्रांनो, एक पाऊल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण नाशिक पासून 20 किलोमीटर अंतरावर असलेले ओझर जवळील मुंबई महामार्गालगत जनशांती धाम येथील दर्शन घेण्यास आलेलो आहोत। येथे ज्योतिर्लिंग, 4 धाम, 3.5 शक्तिपीठ यांसह विविध देवदेवतांची प्राण प्रतिष्ठा करण्यात आलेली आहे व योगायोगाने श्री स्वामी शांतिगिरी महाराज यांचे दर्शन मिळाले। प्रवेशद्वारासमोर प्रवेश करताना आपल्याला श्री बाबाजींची मूर्ती दिसते। ही मूर्ती फक्त जप वह्यांपासून बनवलेली आहे। 21व्या पुण्यस्मरणात 2199 कोटी हस्तलिखित जप साधना करण्याचा संकल्प झालेला आहे। त्या अनुषंगाने लाखो भक्तांची जप वह्या लिहून समर्पित केल्या व आजही करत आहे। या जप वह्या श्री बाबाजी प्रति प्रेम व श्रद्धेचे प्रतीक आहे। या सर्व वह्यांचे लगदा बनवून त्यांच्यापासून सुंदर अशी ही मूर्ती बनवलेली आहे। येथे आल्यानंतर मनुष्य प्राण्याने या जीवनात कसे वागावे व कसे जगावे हा शुभ संदेश देण्यासाठी येथे बाबाजींच्या अमृतवाणीतून विविध प्रकारचे सुविचार दिलेले आहेत। हे सुविचार वाचून मन प्रसन्न होते। येथे आल्यानंतर श्री बाणेश्वर मंदिराच्या दोन्ही बाजूने 108 ज्योतिर्लिंग व सुवर्ण कलशाचे दर्शन होते। बाणेश्वर मंदिराच्या परिसरात आपल्याला 4ही धाम, बद्रीधाम, द्वारकाधाम, जगन्नाथपुरी, रामेश्वर धाम, त्यानंतर 12 ज्योतिर्लिंगांपैकी भुवनेश्वर, नागेश्वर, वैद्यनाथ, त्र्यंबकेश्वर, काशी विश्वनाथ, ओंकारेश्वर, महाकालेश्वर, मल्लिकार्जुन, केदारनाथ, सोमनाथ, सप्तशृंगी माता, रेणुका माता, तुळजाभवानी, महालक्ष्मी तसेच नर्मदा मातेचे व 3.5 शक्तिपीठांचे दर्शन होते। येथे सत्संग करण्यासाठी वेगळा सत्संग हॉल बनवलेला आहे। बाणेश्वर मंदिरामध्ये जाताना प्रथम श्री गणपती देवताचे दर्शन होते। येथे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक येत असतात। येथील परिसर बघूनच भक्तिभावाने मन भारावून जात। येथे विविध देवदेवतांचे दर्शन भाविकांस होते। बाणेश्वर मंदिराची आरतीची वेळ पहाटे 4 वाजता, दुपारी 11 वाजेला, सायंकाळी 7 वाजेला अभिषेक विधी व आरती होते। दुपारच्या आरतीला आम्ही येथे हजर होतो।
या परिसरात अनेक स्वामींची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे। येथील मंदिराची माहिती दयानंद महाराज शिंदेताई तसेच पुजारी निखिल जोशी यांनी दिली। सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय। ही जनार्दन स्वामीची समाधी आहे। हिचे 3.5 पीठ देव आहे, 108 ज्योतिर्लिंग आहे, बाणेश्वराचं मंदिर आहे, बाणेश्वराचं मंदिर आहे। हे सगळे पीठ इथं म्हणजे 4 धामच इथं आहे। सगळ्यांनी हाँ नर्मदा माते है, नर्मदा परिसर आहे, 100 आपलं 108 ज्योतिर्लिंग आहे, 3.5 पीठ आहे, जनार्दन स्वामीची समाधी आहे, शांतिगिरी महाराजांच्या सगळं त्यांच्या हस्ते झालेलं आहे। जगद्गुरू शांतिगिरी महाराज यांच्या प्रेरणेने हे सगळं काही चाललेलं आहे। जय बाबाजी। माझे नाव नंदा प्रकाश शिंदे, राहणार खडक माळेगाव। आमच्या येथे जनार्दन स्वामींची सकाळी पहाटे विधी 4 पासून पूजा पाठ, विधी, आरती, परत नामस्मरण होते, भागवत कथा होती, साफसफाई, पुन्हा नैवेद्य होतो, दुपारी विधी आरती, परत नैवेद्य, संध्याकाळी 3 टाइम बाबाची सकाळ दुपार संध्याकाळ अभिषेक होतो आणि परत तिसऱ्यांदा संध्याकाळी 7 वाजता विधी होते, नैवेद्य होतो, आरती, भागवत, भजन कीर्तन कथा। संध्याकाळी मग भोजन राहत असतं भंडारगृहामध्ये, महिला स्वयंपाक करत्या। जय बाबाजी, जय शांतिगिरी महात्मा। माहिती घेतल्यानंतर उजव्या हाताला श्री हनुमान देवताचे दर्शन होते। जनशांती धाम मध्ये गोशाळा आहे। तसेच आम्हाला श्री स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या कुटियामध्ये दर्शन मिळाले। निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी समाज उद्धानाकरिता श्रमदान, अनुष्ठान, गुरुकुल, गोसेवा, कृषी व ऋषी सेवा या 5 परंपरा सुरू केल्या। श्री बाबाजी श्रमदानाचे महत्त्व सांगायचे। जो करील श्रमदान त्यास घडेल 4 धाम। 4 धामाचे यात्रा केल्याचे पुण्य श्री बाबाजींनी श्रमदानात सांगितले। धन्यवाद भक्तांनो, आम्ही खूप मेहनत करून आपल्यासाठी व्हिडिओ बनवत असतो। आम्हाला आपल्याकडून एवढीच अपेक्षा असते की आपण आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावे, म्हणजे आम्हाला पुढील व्हिडिओ बनवण्यास आत्मविश्वास व प्रोत्साहन मिळते।